दहिसरमधील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर तसेच आजी नगरसेविका शुभा राऊळ यांच्या वॉर्डमध्ये असलेल्या साईनाथ नगरमध्ये नाल्यांची दुर्दशा झालेली आहे। हा नाला शौचालयाचा असून उघड्यावरतीच पडलेला आहे। नाल्यांची अतिशय दुरवस्था झालेली आहे। हा नाला उघड्यावरच असल्याने या नाल्यामध्ये लहान मुले तसेच वयोवृद्ध व्यक्ती पडण्याची घटना अनेकदा घडलेली आहे, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे। तसेच नाला उघड्यावरच असल्याकारणाने या नाल्यापासून अनेक प्रकारच्या रोगराई पसरणाऱ्या मच्छरांचे निर्माण होत असून रोगराई पसरत आहे। साईनाथ नगरमधील रहिवाशांचं म्हणणं आहे की आम्ही हा नाला झाकण्यासाठी स्थानिक नगरसेविका शुभा राऊळ यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही कोणत्याही प्रकारचे कार्य अद्यापही करण्यात आलेले नाही। तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी नाल्याची दुरवस्था पाहूनही दुर्लक्ष करत आहेत, अशी स्थानिक रहिवाशांची तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर व आयुक्तांकडे असून नाला लवकरात लवकर झाकण्यात यावा अशी मागणी केलेली आहे। आपण साईनाथ नगर या एरियामध्ये आलेलो आहोत आणि आपण पाहताय कशा प्रकारे हा इथे शौचालय बांधण्यात आलेला आहे आणि या शौचालयाचा नाला या इथून जात आहे आणि हा नाला खुल्यावरती असा सोडलेला आहे। इथे अनेक प्रकारचे रोगराई जसं की नगरपालिका जनजागृतीसाठी बरेच काही करते, पण हा नाला असाच उघड्यावरती सोडण्यात आलेला आहे। अनेक प्रकारचे रोग, मग तो डेंग्यू असू दे, मलेरिया असू दे, डेंग्यू मलेरियाचे मच्छर निर्माण होतात आणि असा हा नाला उघड्यावरती सोडलेला आहे। याच्यावरती कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही आहे। इथले स्थानिक नगरसेवक मग तर शुभा राऊळ असू दे, मग नगरपालिकेचे अधिकारी असू दे, यांचं कोणत्याही प्रकारचं लक्ष या नाल्यावरती नाही आहे। आणि आपण पाहतोय समोरच इथे काही लोकवस्ती राहते, लोक राहतात इथे आणि इथे जे हे घर दिसतं इथे या ज्या इथले स्थानिक आहेत इथे ट्यूशन घेतात। आपण त्यांना विचारूया की काय त्यांना हा त्रास होतोय। क्या नाम? बबीता जायसवाल है। क्या बताएंगे आप? आपका घर यहाँ पे और मेरा नाले के जस्ट बाजू में घर है और मैं क्लास लेती हूँ छोटे बच्चों का, प्ले ग्रुप नर्सरी वगैरह के छोटे बच्चे आते हैं यहाँ पे ट्यूशन लेने के। कितने पेरेंट्स तो अलाउड ही नहीं करते यहाँ भेजना, क्योंकि इतना ज़्यादा गंदगी है कि लोग देखकर मन हिचकता है, कोई भेजता ही नहीं है। कितने बच्चे नहीं भेजते हैं लोग, और इतना इन्फेक्शन अक्सर छोटे बच्चे खेल नहीं सकते यहाँ पे, क्योंकि बार बार नाले में बॉल जाता है। बच्चे कितना भी मना करो नाले में उतरते हैं, गिरते हैं। कितने बच्चे गिर भी जाते हैं इधर जाते वक्त, छोटे बच्चे हैं। ट्यूशन चलने को हमारे आसपास 2-3 ट्यूशन चलता है, सबके बच्चे छोटे हैं। उधर बच्चे आते हैं जो ट्यूशन के, और कितने लोग पेरेंट्स आके पहुंचाते हैं, लेकिन बच्चे क्या भागा दौड़ी करते, कभी कभी गिरते भी है, उनको चोट भी आता है। हम लोगों ने कितना बोला भी कि इसको नाले को बंद करवाइए आप लोग, लेकिन सब लोग सुनते हैं, कहते हाँ बोल के जाते भी है। लेकिन काय सांगाल आजी, हा नाला सगळीकडे सोडलेला आहे, कशाबद्दल त्रास होतो? सगळ्यांनी येऊन बघून गेलेले आहेत, तर सांगितलेलं की बा हा मी करतो कोण म्हणते मध्ये हा फंड पास होईल, तो फंड पास होईल, पण अजून कोणी फक्त येतात हा करणार का? आता हा ब्रिज किती दिवसापासून आहे का काही? आणि लहान पण सगळे म्हातारे माणसं येऊन जाऊन किती आम्ही त्याला लाकूड सुद्धा लावलेलं तिकून की ते सल्या तिकून पडू नये म्हणून त्याच्यासाठी। मग किती मुलं पडण्याची घटना झालेली आहे, मग झालेले आहेत ना, पडतात पोरं, परत हात घेऊन वरती घ्यावंच लागतं ना पोरांना सुद्धा। मग कारण की लहान पोरं पडले त्यांना वरती उडी मारता येईल, पण वरती चढता काही येणार नाही त्यांना। तर आणि किती घाण आहे तिथे, आणि संडासाचं पण केलेलं आहे ते अर्धवट केलेलं आहे, ते संडासाचं पाणी ठिकठिकाणी पाणी लिकीच होतं। आता दिसतं ना समोर डोळ्याला, कसं दिसतं ते। यासाठी जिम्मेदार तुम्ही जिम्मेदार कोणाला मानताय, नगरसेवक की नगरपालिकेचे अधिकारी? आता नगरसेवकालाच मानावं लागेल, दुसरं कोणाला मानावं लागेल? श्वेता राणे। श्वेता राणे। अच्छा, काय सांगाल आपण इथले स्थानिक? माझी मुलगी खेळत होती इकडेच, तिकडून तिचा पाय चिडला आणि पडली जोरात खाली ती, तर माझ्या मोठ्या मुलाने खाली उतरून तिला उचललं, तेव्हा तिकडे साप पण होते 3-4, कचरा पण तेवढा घाण आहे, मुलाकडे खेळतात किती वेळ, आणि ती एकदा नाही पडली, 3दा पडली आहे ती। अचानक अशी मुलं पडतात झडतात, म्हणजे आम्ही तर इकडे राहिला नाही, आम्ही ह्या साईडला राहिलाय, पण तरी मुलांना तरी त्रास आहे। आणि इकडे ट्युशन आहे, लहान मुलं खूप असतात इकडे, मुलं कोणी खेळू शकत नाही इकडे, नाही कोणी येऊ जाऊ शकत आहे। म्हातारी माणसं पण 2-3 वेळा पडली इकडे, कोणीतरी ऍक्शन घ्यावं आणि काम करून दाखवावं काहीतरी। साईनाथ नगरमधले इथले जे नगरवासी आहेत आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्या अनेक समस्या आहेत। जेव्हा मुंबई फाची टीम इथे या साईनाथ नगरमध्ये आलेली आहे आणि जेव्हा समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा
इथल्या अनेक समस्या आहेत, आपण त्यांच्याकडून ह्या सगळ्या सर्व समस्या जाणून घेऊया. काय सांगाल, इथे आपण सगळे नगर स्थायिक आहात तुम्ही, काय तुमच्या इथल्या समस्या तुम्ही एक एक सगळ्या सांगा, बोला. आम्हाला इथे आहे ना पाणी पण बरोबर येत नाही, पाणी पुरत नाही. म्हणजे 2ची लाईन आहे पण पाणी बरोबर येत नाही. पाणी यायला लागलं तर लगेच पाणी जायचा टाइम होतो. आलं लक्षामध्ये, ते झालं. आणि हे आहे ना खरं मेन म्हणजे हे आमचं एकदम आलं लक्षामध्ये. कारण की लहान पोरांना काय सगळं डेंगू काय असं वाटत नाही की एक घर बंद आहे का, कोणाला ताप नाही, थंडी पडत राहतात, सारखे पोरं बिमार पडत राहतात. आता आम्ही सगळे घर काम करणारे, पोरं एखादं पडून मेलं, आम्ही बाहेर कामावर, कोण काय करणार, आम्ही कोणाला जबाबदारी द्यायची, हे करायचं, सगळ्या गोष्टी कोणाला सांगायचं. नगरपालिकेचे अधिकारी ते औषध मारण्यासाठी येतात की ते काय येतात ना, इकडे मारलं तिकडे मारलं करून आणि निघून जातात. आपण म्हटलं इकडे मारा का तिकडे मारा का, ऐकणार नाही ते आमच्या गोष्टी. आता त्या साईडला बी पुढे किती घाण आहे. मग हे एखादं पोरग पडून मेला समजा, आम्ही कोणाला जबाबदार ठरवायचं. ही घटना किती वेळा घडलेली आहे? आता खूप वेळा घडलेल्या आहेत, आता किती वेळा सांगायचं. बऱ्याच पोरं पडलेत, आता खूप म्हातारे माणसं आहेत, येतात जातात ते पडतात. आम्हाला खूप प्रॉब्लेम आहे. पाणी वरपर्यंत येतं, मग? यातून जातात बितात, जनावर येतात, चावली उडी तर कोणाला केवढे मोठे मोठे साप येतात. डेंगू मलेरिया आहे ना, कायम 12 महिने डेंगू नेहमी आमचे मुलं म्हातारे माणसं नेहमी हॉस्पिटल मध्ये असतात. साधारणतः डेंग्यू मलेरिया अशी कोणाच्या मृत अवस्था ते झालेलं आहे का? झालेलं नाही, पण कायम मलेरिया आणि डेंगू चालूच आहे इकडे. डेंग्यू झाले एकदम लहान मुलांना तर जास्त होतो. एकदम लास्ट ICU मध्ये पण त्यांनी सोडलेली आहे. त्यातून पण आली आहे बाहेर, पण अजून पण आहेत. मच्छर वगैरे भरपूर आहेत खूप. मच्छर जाम काहीतरी मच्छर खतरनाक मच्छर आहे एकदम. घरात आता संध्या अंधार झाला की नाही, खिडक्या खुल्या नको ठेवायला, खिडकी जरा पण दरवाजा पण खुला ठेवायचा असं आहे. अच्छा, जेव्हा नगरपालिकेचे अधिकारी इथे येतात तेव्हा त्यांना तुम्ही सांगता की नाही की बाबा इथे असं नगरपालिकेचे अधिकारी ऐकत नाही ना, ऐकत नाही ते काय वरतून टाकतात ते निघून जातात. मागे आम्हाला शोभा राऊतने काय सांगितलं तर म्हणते याच्या लेवलला आम्ही करणार. तर आम्ही म्हटलं बरंच होईल करायचं. म्हटलं तो आहे ना पाईप टाकून देणार. तर हा पाईपातून आता एवढ्या संडासाचं पाणी या पाईपातून किती ठिकाणी लिकेज होतं, याचा काय अर्थ आहे का? ठिकठिकाणी लिकेज होतं, त्याच्याने मग ती घाण होते ना. तर बरं चला तो नाही तुम्ही भरू नका लागत, पण याच्यावर काहीतरी असं थोडं लादी बिडी टाकून असं थोडंसं जर व्यवस्थित जर जाळी बिळी टाकून जर व्यवस्थित केलं तर पोरं वगैरे खेळू पडणार नाहीत ना ते. फक्त ते मतदानच्या टाइमला सांगतात की आम्ही येणार, आम्ही असं करू तसं करू. एकदा मतदान झालं ना इकडे कोणी डोकवायला पण येत नाही, बघत नाही. मेले का जिवंत आहे कोणी विचार पण करत नाही एरियाचा. हा तेव्हाच पाया पडायला येतात सर्वजण. सगळे बघून गेलेले नगरसेवक फक्त त्यांना मत आणि पाहिजे. आमच्या एरियामध्ये प्यायचं पाणी सुद्धा बरोबर येत नाही. प्यायचं पाणी म्हटलं भरायला घेतलं का 2 हांडे भरले का पाणी गेलं. म्हणजे पाण्याचा सुद्धा आमच्या लोकांना किती प्रॉब्लेम होतो. आपण ज्या सर्व काही समस्या आहेत इथल्या स्थानिक नगरसेवक जे आहेत त्यांना सांगण्याचा कधी प्रयत्न केला का? सगळ्यांना सांगून झालं, सगळं देऊन तीन लेटर नेऊन दिले, 3 वेळा नेऊन दिले, तरी पण ती बघत नाही, काय नाही, काहीच नाही बघत ती. नगरसेवकाचं लक्ष दुर्लक्ष काहीच बघत आहे. लक्ष केव्हा असतं ज्या टायमाला सगळ्यांकडे गल्लीवर प्रत्येका घरात जाणार. सांगतो ना, तेच सांगितलं ना. तरी आमचं कोण ऐकलं नाही, काय नाही. चांगला आहे बघ तो करतात बाजू येतेच ना, वापर किती लोक करतात? सर्वजण करतात. सगळं हा का पाडा इकडेच आहे, तेच ना, सर्वांचं येणं जाणं इथे आहे. हा इथेच आहे. एका पण बाजूच्या दरवाजाला कडी नाहीये. आतमध्ये दरवाजा कडी नाही, नाही, लाईटी पण कधी कधी बंद असतात. आतल्या दरवाजा शौचालयामध्ये दरवाजा कडी नाही, हे तर मेन आहे. कधी आणि तुटलेल्या लेडीज असतात. दरवाजाला कडी नाही. एका पण लेडीज दरवाजाला कडी नाही. ते काय खाली कुजले आहेत ना ते, त्याच्याने घालतच नाही इकडे, जरा सुद्धा लक्ष घालत नाही. आम्ही एवढी एकदम मतदान झाली की त्यांचं संपलंय. आता त्यानं जो लक्ष देणार ना आपल्याकडे त्याला वोट करायचं, नाही लक्ष देणार ना असं तर कोणाला वोट करून पण फायदा नाहीये. आपल्याकडे नाही तर काय वोट देऊन फायदा आहे कोणाला? ठीक आहे, तुमच्या समस्या आम्ही सर्व मांडण्याचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर या नाल्याला आपण व्यवस्थित दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू.